हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा. आजचा एक फ्रेश अनुभव आहे जो मला तुम्हाला शेअर करावा असं वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. काल माझ्या मुलाचं बोरनान होतं आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण होता. त्यामुळे कालचा दिवस तर खूपच बिझी गेला. पण कालच्या प्रोग्राममुळे आज पाठीमागची काही कामं असतात आवराआवर वगैरे त्यामुळे आजचा दिवस माझा खूप बिझी होता. पण आज सकाळपासून असं वाटत होतं की आज काहीतरी आहे. काहीतरी स्पेशल दिवस आहे, स्पेशल दिवस आहे. पण माझ्यासाठी तर कालचा स्पेशल दिवस होता कारण काल साईचं बोरनान होतं. पण आजचा स्पेशल दिवस बघितलं तर कॅलेंडरवरती आज 18 जानेवारी आहे. पण 18 जानेवारीला असं काही स्पेशल नव्हतं. नंतर मी माझ्या मोबाईलमधले फोटो स्क्रोल केले तेव्हा मला समजलं की लास्ट इयर 18 तारखेला मी आई एकविरा आईला गेली होती दर्शनासाठी. तेव्हा माझी प्रेग्नन्सी कन्फर्म नव्हती. कन्फ्युजनमध्ये होती असेल किंवा नसेल. आणि सोबत मी एका मेडिकल फील्डमध्ये काम करते त्यामुळे डेली केसेस बघत होती आणि त्यामध्ये मला पण खूप सगळे हेल्थ इश्यू होते. जसं थायरॉईड आहे, PCOD होतं, ओबेसिटी आहे, इन्सुलिनचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि या सगळ्या प्रॉब्लेममुळे प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणं खूपच डिफिकल्ट आहे ही गोष्ट मला ऑलरेडी माहीत होती आणि मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे त्याबद्दलचं सगळं पुरेपूर नॉलेज आहे मला. सो मी गेली तेव्हा माझं कन्फ्युजन होतं प्रेग्नन्सी असेल नसेल. पण मी आई एकविरा आईला गेली. तिला मी गेली तेव्हा प्रार्थना केली की ही जे कन्फ्युजन आहे ते मला तू गुड न्यूज तुझ्या आशीर्वादानं गुड न्यूज असू दे आणि सगळं काही सेफ असू दे. त्यानंतर माझी कन्सीव्ह झालं, प्रेग्नन्सी राहिली, डिलिव्हरी पण झाली, सगळं काही नॉर्मल झालं. आणि डिलिव्हरीनंतर तर हे बिझी शेड्यूल असतंच आपलं. डॉक्टर व्हिजिट, साईचं वॅक्सिनेशन, माझं डॉक्टर व्हिजिट, घरामध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम, सणवार हे यामध्येच सगळं काही वेळ जात होता. काही असं लक्षात राहिलं नाही की मी गेली होती, मी प्रार्थना केली होती आईला वगैरे असं. पण आज सकाळपासून मला कंटिन्यू काहीतरी आहे असं जाणवत होतं म्हणून बघितलं. खरंच म्हणजे मी 1 वर्षापूर्वी गेलेली आणि आईला मी भेटायला येणार असं बोलली होती. "तू मला काहीतरी गुड न्यूज दे, मी तुला भेटायला येईल" म्हणून. मी विसरली असेल तरी आई एकविरा आईच्या लक्षात आहे म्हणायचं. माझ्यावरती तिचं लक्ष आहे ही माझ्यासाठी खरंच माझ्या भाग्याची गोष्ट आहे. पण खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की नाही आपण बोलतो कधी-कधी विसरून जातो का काहीतरी बिझी काम असतं वगैरे असं काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणून. पण आपले देवी देवता असतात त्यांचं आपल्यावरती किती लक्ष असतं हे मला आज कळलं खरंच. ते म्हणजे आजच का मला आठवण यायला पाहिजे? काल येऊ शकत होती, याच्या अगोदरही येऊ शकत होती. पण आज 18 जानेवारी आहे आणि आजच मला आठवण आली. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला आईचं माझ्यावरती लक्ष आहे, माझ्या बाळावरती लक्ष आहे. खरंच आई एकविरा आई मी नक्की दर्शनाला येईल माझा साई थोडासा मोठा झाल्यानंतर.